जुहू सर्कल इथं क्रेन बंद पडली आहे आणि त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि सकाळपासून जुहू सर्कलवर 1 ते 1.5 किलोमीटर वाहतूक कोंडीतून मुंबईकरांचा अशा प्रकारे प्रवास सुरू आहे। जुहूपासून अंधेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोचं काम करणाऱ्या क्रेनमध्ये अचानक बिघाड निर्माण झाला आणि या क्रेनमधील बिघाड दुरुस्त करून बाजूला करण्याचं काम सुरू आहे। मुंबईतल्या जुहू इथं क्रेन बंद पडली आहे, त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। जुहू सर्कल इथं बंद पडली ही क्रेन आणि वाहनांच्या त्यामुळे लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या वाहनांची रांग आहे। मेट्रोचं काम करणारी ही क्रेन होती। या क्रेनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे एवढी प्रचंड मोठी अशी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया स्वप्नीलकडून काय नेमकं ही घटना झाली। स्वप्नील, लांबच्या लांब वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा दिसतात, मोठी वाहतुकीची कोंडी दिसतीये, क्रेन बंद पडली असं कळतंय, नेमकं झालंय काय? नक्कीच जुहू सर्कल येथे सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। 1 तासाचा प्रवास हा 2 ते 3 तासावरती गेल्याचं पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू होतं, स्लॅब बसवण्याचं काम सुरू होतं, यासाठी ही क्रेन आणण्यात आली होती। मात्र क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यानंतर ही क्रेन रस्त्याच्या मध्यभागीच असल्यामुळे एकूणच वाहतूक कोंडीवर याचा परिणाम झालेला आहे। अंधेरीच्या दिशेने जो वाहतूक आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते। यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकूण 1 ते 1.5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या क्रेनचा बिघाड जो आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल। मात्र एकूणच जुहू येथील नागरिकांना या वाहतूक कोंडीला आज सामोरं जावं लागलेलं पाहायला मिळते। ठीक, धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।